नमस्कार मित्रांनो, आज आपण निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मालवण तालुक्यातील निभे गावातील देवकी माता मंदिराला भेट देणार आहोत. मालवण बस डेपो पासून 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाणारा रस्ता अतिशय सुंदर आहे. इथलं आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे हे येणारं पाणी कधीही आटत नाही. 12ही महिने पाणी चालू असतं आणि हे पिण्यायोग्य असतं. आणि हे येणारं पाणी देवीच्या पायापासून येतंय अशी यामागे आख्यायिका आहे. चला तुम्हीही माझ्या बरोबर देवीचं दर्शन घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. तर आजचा प्लॅन झालाय मालवणला यायचा. मालवण मध्ये हे दोन आपले मित्र भेटलेत. तर हा प्रॉपर सिनेमॅटोग्राफर आहे आणि हा त्याचा असिस्टंट आहे. तो पण दोघे मित्र आहेत एकमेकांचे. आणि आमची बदलापूरला जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरात तिकडे या दोघांची ओळख झाली आणि याच्या व्हिडिओ बघून इम्प्रेस झालो मी. त्यामुळे बोललो आपण मस्त थोडं आपला ओळख वाढू, कोलॅबरेशन करू आपलं. आणि त्यासाठीच आलोय आणि मालवण मध्ये दर महिन्याला येतोच आपण. तर आता पण आलोय. आता त्या आपल्या 2-3 कॉन्सेप्ट आहेत माझ्याकडे, त्या शूट करायच्या. याच्या नजरेने शूट होणार आहेत त्या सगळ्या. आणि थोडं आपण फिरू पण मालवण मध्ये. यांनी तुम्ही फर्स्ट टाइम आलाय? फर्स्ट टाइम आलो मालवणला. फर्स्ट टाइम आलो Okay. कोकणला आलो. तर आता मालवण पण यांना फिरू, म्हणजे थोडं शूट करू, थोडं फिरू आणि मस्त एन्जॉय पण करू. रात्री 1:45ला ट्रेन पकडली आणि सकाळी 9:30ला ती ट्रेन पोहोचते. तर 2 तास लेट झालं. 11:30ला आम्ही कुडाळला पोहोचलोय, 2 तास लेट होऊन. त्यामुळे आता रिक्षा पकडली आणि आता डायरेक्ट संकेत आणि रीना मालवण मध्ये आपल्याला भेटतील. त्यांना 2 टू व्हीलर अरेंज करायला सांगितले. माझ्या एका मित्राने 70 प्रो माइंड घेतलं. हा, चला मालवण मार्केटला पोहोचलो आपण. समोर मालवण डेपो आणि मालवण डेपोचा नक्षा पूर्ण चेंज झालाय. खूप मस्त वाटतं आता बघायला. नंतर समोर आपल्या नीतूचं दुकान. 2 गाड्या संकेतने अरेंज केल्यात, कुठं आहेत ते बघायचे. काय बोलतो? मस्त एकदम. गाडी गाडी 2 चाव्या दिल्यात बाबा. आता गाडी कुठे आहे? पण समोर आहे. समोर आणि दोन आहेत. या दोन्ही सेमच आहेत. एक ज्युपिटर आणि एक ओके, चला आपल्या दोन्ही गाड्या आम्हाला 2 दिवसासाठी फिरायला. आता तुम्हाला पण कधी गाडी पाहिजे असेल मालवण मध्ये फिरायला आल्यावर, मी खाली नंबर मेन्शन करतोय कुर्लेकरचा, त्याकडून तुम्ही गाडी घेऊ शकता. आणि रिझनेबल रेट असतो, खूप जास्त रेट नाही. रात्रीच्या जेवलो, सकाळीच डायरेक्ट प्रणालीने पुरणपोळी दिलेली, तीच खाल्ली ट्रेन मध्ये. ते पण एक खाल्ली, एक मी खाल्ली, एक त्यांना दिली. आणि आता चाललोय सुनीतामध्ये. इथे एक घरगुती जेवण मिळतं, तिकडे जाऊन जेवतोय आता. सुनीतामध्ये आलो आणि इथे जेवण मस्त मिळतं, स्वस्त पण असतं, मस्त पण असतं आणि घरगुती असतं. लाल लाल हे झाले रे. हा, हे दोघं मित्र. ही रीना, ही आईला इथं नाही राहायचं आपल्याला. जेवण 2 बांगडा आणि 1 चिकन. तू तिसरे खाणार मला माहिती आहे. तर आपली बांगडा थाळी आलेली आहे. बांगडा थाळीमध्ये 2 बांगडे दिलेत, जवळा दिलाय, बांगड्याचं कालवण, भात, 2 चपात्या असणार आहेत आणि ही काय तिसरी थाली. थोडस मला द्या तुमच्याकडे, थोडस बांगडा एक देऊ शकतो. घ्या, एक बांगडा घ्या. तिसरे. अरे वो शिंपल्या. तर मस्त जेवण वगैरे केलं सुनीता हॉटेलमध्ये आणि तिथून आलो संकेतच्या घरी. संकेतच्या घरी येऊन कमीत कमी 1 तास झाला आम्हाला. फ्रेश वगैरे झालो मस्त आणि रेडी झालो एका ठिकाणी जायला. तर आता चाललोय आपण निवा गावामध्ये. आणि एवढ्या वेळा येऊन पण मी कधी जाऊ शकलो नाही. आणि आज कळलंय की तिथे एक मंदिर आहे, तर तो मंदिर बघायला चाललोय. आणि पुरातन खूप जुनं असं मंदिर आहे. तर बघूया, चलो. तुटला मग आणि ही चावी तुझ्याकडे. हां, कधी असं हे झालं, आता 2 चाव्या घेऊन 2
स्टेशनवरती पोचलो आपण. गाड्या आम्ही तिकडे पार्क केल्यात आणि हे निवे गावामध्ये आहे. खाली जे पाण्यातले याची झाडं बघ काय भारी वाटतात. टॅगमध्ये टाकायला मस्त आहेत. हा कुठून आला? काय बोलली? कुठलं जरी पाणी संपलं ना तरी हा धबधबा चालूच राहतो. कंटिन्यू चालू असतो कायम चालू म्हणजे ते प्यायला पावसात कंटिन्यू उन्हाळ्यात वगैरे काय होतं. आणि हे पाणी कंटिन्यू चालू असतं ना प्यायला वापरतात इकडची लोक. हे पाणी जास्त थंड असतात. पिऊन बघा तिथं ते पाणी यात मासे बघ किती आहेत. आणि याचं हे नाही आहे त्यांनी शोधलंय. ऐकलंच तिरंगा कोणी शोधलंय? कुठून पाणी येतं ते शोधलंय पण त्यांना तो रस्ताच नाही मिळाला. म्हणजे इकडची लोक सांगतात की देवीच्या पायात घेऊन धबधबा नवसाला पावणारी देवकी माता अशी पंचक्रोशीत देवीची ख्याती आहे. मे महिन्याच्या पहिल्या 15 वड्यात सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन या देवीची महापूजा करतात आणि डिसेंबर महिन्यात देवीचा गोंधळ गावकरी अगदी भक्तिभावाने साजरा करतात. हे जे बघत आहात ते डोंगरात हत्ती कोरलेला आहे. गवतांमुळे तो झाकला गेलेला आहे. पाणी देवीचं जे आहे ना माझ्या घर तर इतक्या वेळा मालवणला येऊन पण आम्ही या मंदिरात आलो नाही. आणि मंदिरापर्यंत येण्याचा रस्ता एवढा भारी आहे ना. जो समोर बघताय ना तो हत्ती कोरलेला आहे त्या दगडांमध्ये. तर आता पूर्ण त्याच्यावर गवत वाढल्यामुळे तो समजून येत नाही. आणि मंदिर पूर्ण आहे ना हे हत्ती हे मंदिर एका दगडात कोरलेले आहेत सगळं. हा पुढचा स्पेस जो दिसतोय तो फक्त नंतर बांधलेला आहे. पण ते मंदिर आणि हत्ती एकाच दगडामध्ये आहेत. थोडंसं मंदिर व्यवस्थित केलं ना तर खूप भारी पर्यटन स्थळ होईल आणि लोक येतील इकडे. तर जेव्हा पण मालवणला याल नक्की इकडे भेट देण्याचा प्रयत्न करा. आणि इथे आला तर नक्कीच मन प्रसन्न होईल तुमचं. तर खूप असे हिडन स्पॉट आपण कव्हर करणार आहेत. तर नक्कीच उद्या पण व्हिडिओ बघत राहा. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.